हाय भावानो, जय महाराष्ट्र. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं तुम्हाला, मी आतून आज रूम दाखवणार आहे. तर आपण आज आतून रूम पाहूया. रूम कशा पद्धतीचे आहेत तर तुम्ही बघू शकता. कशा पद्धतीची रूम आहे तर राहण्यासाठी लांबून लांबून ह्या ठिकाणी पर्यटक येत असतात. बघू शकता, खूप छान बेड आहे, व्यवस्थित सेट करून ठेवलेला आहे. बाजूला सोफा कम बेड सुद्धा आहे तुमच्यासाठी. कोणी जर इच्छुक असेल तर येऊ शकता महाबळेश्वर या ठिकाणी. खूप छान वातावरण सुद्धा आहे या ठिकाणी. खिडकीतून असं सुंदर असं वातावरण बाहेर दिसते. बघू शकता, टी व्ही सुद्धा आहे या ठिकाणी. तुम्हाला जर रूममध्ये चहा किंवा कॉफी वगैरे काही बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता. इथे कप आहेत, पाणी बॉटलसुद्धा ठेवलेले आहेत. बघू शकता कशा पद्धतीचं आहे. टॉवेल आहे, तुम्हाला इथं किटसुद्धा मिळतं. किटमध्ये सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला. साबण आहे, शॉवर कॅप आहे, फणी आहे, टूथब्रश आहे. या ठिकाणी कपाट आहे, याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता स्पेस आहे. सामान वगैरे तुम्हाला काय तुमचं ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्हाला वॉशरूम दाखवतो. बघू शकता, मोठं वॉशरूम आहे. या ठिकाणी तुम्ही हात धुण्यासाठी किंवा वॉशरूम लॅट्रिनसाठी वगैरे आंघोळीसाठी हे यूज करू शकता. त्यानंतर आपण बाजूच्या रूमसुद्धा पाहून घेऊ. या ठिकाणी मोठा मिरर आहे, इथे तुम्ही हेअर वगैरे सेट करू शकता. बाजूच्या रूममध्ये जाऊया, तो रूमसुद्धा तुम्हाला मी व्यवस्थित दाखवतो. दुसऱ्या रूमसुद्धा बघूया आपण. बघू शकता, हे दोन रूम सेमच आहेत. फर्निचर वगैरे सेमच आहे. जसं मागच्या रूममध्ये आपण बघितलं तसंच या रूममध्ये सुद्धा आहे. बघू शकता कशा पद्धतीचा रूम आहे हा. व्यवस्थित आम्ही सेट करून ठेवला आहे, म्हणजे कोणी जर आलंच तर त्याला आपण हा दाखवून इथे राहायला रूम देऊ शकतो. खूप लांबून लांबून लोक येत असतात या ठिकाणी राहण्यासाठी. बघू शकता, इथून असा व्ह्यू दिसतोय या रूममधून. त्याच्यानंतर हा सोफा आहे, सोफा कम बेड आहे. या ठिकाणी याचं बाथरूमसुद्धा आपण पाहून घेऊ. बघू शकता, या ठिकाणी नॅपकिन वगैरे ठेवलेली आहे. सगळं असं व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे, म्हणजे जर कोण राहायला आलंच तर त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत यूजसाठी त्या सर्व रूममध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण पुढचा रूम बघूया. ह्या ठिकाणी कचऱ्यासाठी ठेवलेलं आहे. पुढचा रूम बघूया आपण. बघू शकता, हा सुद्धा रूम आपण तेवढीच, सगळ्या रूमची साईज तेवढीच आहे. मोठे रूम आहेत. या ठिकाणी याचा थोडा कलर वेगळा दिला आहे, ब्ल्यू कलरचे दिलेले आहेत. सगळं ब्ल्यू कलरची बेडशीट वगैरे दिलेली आहे. ब्ल्यू कलरच्या पिलोसुद्धा ब्ल्यू कलरच्याच आहेत. बघू शकता, या ठिकाणी सुद्धा सेम व्ह्यू आहे. बघू शकता तुम्ही, दुसरे हॉटेल दिसत आहेत तुम्हाला इकडून. तुम्हाला जर काही मेकअप वगैरे किंवा काही करायचं असेल तर तुम्ही ह्या टेबलवरती बसून करू शकता. हा टेबल आहे, इथे मिरर आहे, इथे सुद्धा बघू शकता. टी व्ही आहे. कॅटन सगळ्या रूममध्ये सेम आहेत. पाणी बॉटल, ग्लासेस वगैरे ठेवलेले आहेत. टिपाईसुद्धा ठेवलेला आहे. तुम्हाला जर चहा वगैरे बसून प्यायचं असेल तर याच्यावरती बसून पिऊ शकता. 2 चेअर घेतल्यात तर सगळं होतं. ह्याचा वॉशरूम पाहूया आपण एकदा. बघू शकता वॉशरूम कशा पद्धतीचं आहे. खूप छान वॉशरूम आहे, क्लीनसुद्धा करून ठेवलेलं आहे. आल्यानंतर तुम्ही रूम वापरू शकता. मग पुढचा रूम घेऊ एकदा. बघू शकता रूम, हे 2 रूम सेम आहेत. ब्ल्यू कलरची बेडशीट विथ
ब्ल्यू कलरचे पिलोज. हा टी व्ही आहे. कपाट सेमच आहेत सगळ्या रूममध्ये. बघू शकता कशा प्रकारचा व्ह्यू आहे. सर्व रूममधून सगळे ग्राउंड फ्लोअरचे रूम असल्यामुळे व्ह्यू तर सेमच दिसणार आहे तुम्हाला. 4 रूम आहेत आपल्याकडे. कोणाला जर रूम आवडला किंवा कोणाला जर कोण महाबळेश्वरला येण्याचं प्लॅन करत असेल तर मी माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देतो, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. असा रूम आहे. सर्व तुम्हाला ब्रेकफास्ट वगैरे जेवण सर्व अवेलेबल आहे आपल्याकडे. मला सर्व मिळून जाईल. बघू शकता. याचा वॉशरूमसुद्धा तुम्हाला मी दाखवतो एकदा. पाहू शकता तुम्ही याचा वॉशरूम. सर्व व्यवस्थित आम्ही सेट करून ठेवलेलं आहे. मिररसुद्धा तुम्हाला एक मिळतो. बघू शकता. हात धुण्यासाठी या ठिकाणी ठेवलेलं आहे सोप. महाबळेश्वरला जर कोणी येणार असेल तर नक्की तुम्ही इथे येण्याचं एक चांगला एक्सपिरियन्स घेण्यासाठी येऊ शकता. खूप छान एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मिळेल. जर कोणाला बाहेर बसून चहा किंवा नाश्ता जेवण करायचं असेल तर तुम्ही ते या ठिकाणी करू शकता. बघू शकता कशा पद्धतीचे ते टेबल आहेत. आपण इथे बाहेर जर कोणाला बाहेर बसायचं असेल शुद्ध वातावरणात तर बाहेरसुद्धा आपण इथे टेबल लावून देतो या ठिकाणी. मस्त. खाली बघितलं तर स्ट्रॉबेरीचं शेत आहे. स्ट्रॉबेरीसुद्धा तुम्ही म्हणजे तुम्हाला जर स्ट्रॉबेरी वगैरे तोडायची असेल तर शेतात जाऊनसुद्धा तुम्ही तोडू शकता. बघू शकता ही लॉन आहे. आणि इकडे थोडं काम अजून बाकी आहे. लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे, त्यानंतर झोका आहे. थोडं काम बाकी आहे, अजून काम चालू आहे त्याचं. बघू शकता मस्त हवा सुटलेली आहे. मस्त वातावरण आहे थंड. आता कसा स्पेस आहे. कोणाला जर यायचं असेल तर नक्की तुम्ही विचार करू शकता या प्रॉपर्टीचा. बघू शकता कशा पद्धतीची प्रॉपर्टी आहे. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर कोणाला खरोखर आवडले असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.